तर आज आहे वटसावित्री पौर्णिमा. तर माझ्याच वटसावित्री पौर्णिमेचा दिवस सुरू झाला सकाळी 5:30 वाजता. गंमत बघा ना, 2-3 दिवसापासून आमच्याकडे बिलकुल पाऊस नव्हता आणि काल रात्रीपासून एवढा पाऊस का सांगूच नका. तर माझ्या हसबंडचा डब्बा, मुलीचा डब्बा सर्व तयार केल्यानंतर मी निवांत झाली. दोघं पण, माझे हसबंड कामावर गेले, मुलगी शाळेत गेली. बघा तरी पण सकाळी सकाळी पाऊस होताच, थोडा थांबला होता. रात्री मस्त काढली मी मेहंदी. वटसावित्री पौर्णिमेसाठी मी दरवेळी मेहंदी काढत असते. मला मेहंदी काढायला खूप आवडते. ते मी स्वतःची स्वतः मेहंदी काढलेली आहे. मस्तपैकी मेहंदी काढली होती. नंतर 1 कप चहा केला. गरमागरम चहा पिऊन कामाला केली सुरुवात. नंतर स्वतः तयारी केली. माझी तयारी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. मग दरवाजावर थोडीशी रांगोळ काढली, कारण पाण्यामुळे पूर्ण चपचप झालं होतं. मला रांगोळ काढायला बिलकुल जागा नव्हती, म्हणून दरवाजासमोर थोडीशी रांगोळ काढली. बघा पावसाने किती कहर केला. आणि मस्तपैकी घरातली माझ्या बापाची पूजा करून मी लागली वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेला. बरोबर मुहूर्तावर पूजा केलेली होती. सुरुवातीला सगळं बारीक चिरीक पूजेची जेवढी सामग्री आहे ती व्यवस्थित मी काढून घेतली. मी आज घरीच पूजा करणार आहे, बाहेर मी गेली नव्हती, कारण पावसामुळे बाहेर खूप चिखल होता. पण यावेळी मी घरीच पूजा केली. मला ना पूजा वगैरे करायला एकदम आरामात आवडते. असं लगबगीने मी पूजा नाही करू शकत. पावसाच्या गडबडीमुळे माझी पूजा झाली नसती. नंतर मी अशा पद्धतीचे एका स्टूलवर, एका टेबलवर मस्तपैकी अशी पूजेची मांडणी केली, छोटीशी रांगोळ काढली. मागे जसं आपण नागपंचमीला जसं फोटो लावतो तसा असा वटसावित्रीचा फोटो मिळतो, मी त्याची प्रिंटआउट करून आणलेली आहे. आणि बघा आता सुरुवातीला मी करणार आहे त्या कापडावर असं हळद कुंकू अक्षता फुल वाहून अशी कुंडीमध्ये वटवृक्षाचं रोपटं लावलेलं होतं ते ठेवलेलं आहे. नंतर मी पूजा पूर्ण मांडून घेणार आहे. नंतर मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे. साईडला मी विडेचे पानं, दिवा वगैरे सर्व लावून घेतलेला आहे. आता गणपती बाप्पाची सर्वात पहिले आपण पूजा करूया. तर सर्वात पहिले आपण पंचामृतने 5 वेळा अभिषेक करूया. नंतर पाण्याने आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करूया. मी अशीच पूजा जसं मी तुम्हाला दाखवत आहे अशीच पूजा मी वटवृक्षाजवळ पण करत असते दरवर्षी. पण तिथे गणपती बाप्पाची मूर्ती नसते, तिथे मी विडा ठेवत असते. गणपती बाप्पाला स्थापन करून विड्यावर हळद कुंकू अक्षदा वाहून त्यावर मी गणपती बाप्पाला स्थापना केलेली आहे. नंतर गणपती बाप्पाला मी हळद कुंकू अक्षदा चंदन वाहलेलं आहे, लाल कलरचं फूल वाहलेलं आहे. नंतर गणपती बाप्पाचा आवडता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. ज्या कुंडीमध्ये आपण वटवृक्षाचं रोपटं लावलेलं आहे त्या कुंडीला मी स्वस्तिक आणि 5 टिपके लावलेले आहे हळदी कुंकाचे. नंतर आपल्याला 5 वेळा रोपट्यामध्ये पंचामृत आणि 5 वेळा आपल्याला पाणी वाहायचं आहे. जास्त पाणी वाहून खूप जण पूजा करते ना झाडाची, तर 5-5 वेळा मी अशा पद्धतीने पंचामृताने पाणी वाहलेलं आहे. नंतर 5 वेळा मी चंदनाचे टिपके आणि 5 वेळा मी हळद कुंकू वाहलेलं आहे वटवृक्षाला. मी एकदम साधी भादी पूजा करत असते. मला एकदम आरामात पूजा करायला आवडते. मी लगबगीने असं पूजा नाही करू शकत. नंतर मागे जे फोटो लावलेला आहे त्याची पण मी पूजा करून घेतलेली आहे. नंतर मी वटाची अशा पद्धतीने ओटी भरलेली आहे. नंतर मी प्रसाद दिलेला आहे ड्रायफ्रूटचा, पाणी वगैरे ठेवून अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे. बघा छान अशी पूजा केली आहे वटवृक्षाची. आणि नंतर मी शेवटी जो धागा आहे अशा पद्धतीने वृक्षाला बांधून घेतलेला आहे. ते धागा तोडायचा नसतो, तसाच ठेवलेला आहे मी कुंडीमध्ये. नंतर माझ्याकडे संपूर्ण चातुर्मासाची पोथी आहे, त्यामध्ये वटसावित्रीची कथा कहाणी दिलेली आहे. मी ती वाचली. नंतर मी आरती केली, कापुराची आरती केली. अशा पद्धतीने मी माझी वटसावित्री पौर्णिमेची पूजा केलेली होती. एकदम छान आणि शांततेत पूजा केली होती घरी मस्तपैकी. बघा मी तुम्हाला संपूर्ण पूजा दाखवते. तुम्हाला माझी पूजा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आता तुम्हाला दाखवते मी आमच्याकडे पाऊस कसा पडतो आहे. बघा पूजा करता करताच खूप सारा पाऊस पडला होता. तर मी काय केलं माहितीये का, आमच्या बिल्डिंग मधलाच आज शेजारी पाजारी बायकांना बोलवले मस्तपैकी आणि घरीच छान असं हळदी कुंकू केले. आमच्याकडे आंब्याला सूत म्हणजे दोरा गुंडाळून गव्हाने सवाशिणीची ओटी आजच्या दिवशी भरल्या जाते. नंतर सगळं हळदी कुंकू वगैरे झाल्यानंतर दुपारी मी अशा पद्धतीने माझा फराळ केला. माझे हसबंड आले 5 वाजता. त्यांच्या पाया वगैरे पडून माझी पूजा संपूर्ण झाली. आम्ही काही फोटोज काढलेले आहे, फोटो बघा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना मनापासून वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या इच्छा पूर्ण हो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.